तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। निलेश राणेंच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा, राज्याचे माजी मुख्यमंत्री गरजले। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांची नुकतीच जाकादेवी येथे जाहीर सभा संपन्न झाली। या सभेला हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। झालेल्या या सभेत राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी निलेश राणेंच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा असा सज्जड दम विरोधकांना दिला आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून होणाऱ्या तिरंगी लढतीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेला राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विरोधकांचा कडाडून समाचार घेतला। झालेल्या या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर तुडुंब भरून गेला होता। जाकादेवी येथे तालुक्याच्या मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले। त्या अगोदर मोठ्या जल्लोषात खासदार नारायण राणे यांचं आगमन झालं। त्यानंतर दीप प्रज्वलन करत शिवप्रतिमेला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत माजी खासदार निलेश राणे तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी आपले विचार व्यक्त केले। आपण पाहणार आहोत झालेली ही जाहीर सभा। निधीचा सेस फंड, परत ग्रामपंचायतीचा, परत नियोजनचा, आमदार निधी, परत हे सगळं निधीचा रस्त्याचा धंदा चाललाय। त्या धंद्यावरून पैसा कमवला जाते, हे सगळं बंद व्हायला पाहिजे। आणि जोपर्यंत आमचे खासदार राणेसाहेब परत निवडून येत नाही, हे बंद होण्यातलं नाही। दुसरी गोष्ट साहेब, आम्ही गेल्या वेळी चुका केल्या आणि आम्हीच केल्या। आम्ही सांगत नाही की आम्ही नाही केल्या। गेल्या वेळी जर पराभव झाला आणि जे चुका आम्ही केल्या त्यावेळी, ते चुका साहेब आता ह्यावेळी होणार नाही। यावेळी आम्ही चुका करणार नाही आणि करायला पण देणार नाही। या ठिकाणी सभा घेतली, विनायक राऊत होते। विनायक राऊतांचं एकच काम आहे, विकास कामाबद्दल बोलतच नाही। 5 वर्ष झाली मी काय केलं हे सांगतच नाही। त्यांचं एक कलमी काम आहे, फक्त आमच्या श्रद्धास्थान असलेलं आदरणीय दादांच्या बद्दल अनुद्गार काढणं, त्यांच्याबद्दल एक घाणेरड्या शब्दात बोलणं। आपणा सगळ्यांना आश्चर्य वाटेल हे असं का करतात, कारण त्यांचं पण बरोबर आहे। तर मातोश्रीला जे पाहिजे तेच ते करणार, तर परत तिकीट मिळणार। अरे पण बाबा, तुला आता तिकीट मिळालंय, आता तू उमेदवार आहेस, आता तू सांग ना मी 5 वर्षात काय केलं। त्या उदय सामंतचं शर्ट पकडून नुसतं या तालुक्यात फिरायचं का? आता त्याचा सर्व खर्च उदय सामंत करतोय, पण साहेबांबद्दल टीका कशाला करतोयस? कुठं इंद्राजीचं ऐरावरने छान बटाई ताटताना याची तुलना होते। साहेबांनी जे काम केलंय, हा सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या जिल्ह्यातून तयार झालेला आहे, वेगळा जिल्हा झाला, पण तो जिल्हा हा जो बनवलाय साहेबांनी स्वतःच्या अधिकारामध्ये आज सिंधुदुर्गला जो आंबा होतो, सिंधुदुर्गला जी मच्छी होती ती डायरेक्ट एक्सपोर्ट होऊ शकेल असे आधी विमानतळ बांधलंय। आहे का रत्नागिरीत? नाहीये। त्यावेळी नेहमी सांगायचे की शरद पवार हे माझे वडील आहेत। शिवसेनेत जाण्याच्या पूर्वी सुद्धा सांगितलं 8 दिवस की पवार साहेब माझे वडील आहेत। अरे बाप बदलला, बाप बदलला। अरे तुमची काय काळजी करणार? जो स्वतःचा बाप विसरू शकतो तो तुम्हाला काय ताकद देणार, याचा तुम्ही गंभीरपणे विचार करा। येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत। निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, दादा असतील, तुमच्या कुटुंबातले सदस्य म्हणून काम करतात। राणे साहेबांनी कोकणातल्या जनतेला स्वतःच्या कुटुंबातला सदस्य मानलेला आहे। निलेश राणे तिकडे, नितेश राणे जे काम करतायत तुम्ही बघितलं असेल। मतदान असं करा की परत कोण शिवसेना सारखा पक्ष तुमचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी, तुम्हाला गृहीत धरण्यासाठी जन्माला येता कामा नये। महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा तुमच्या कोकणातला पक्ष आहे। दिवस रात्र निलेश राणे तुमची सेवा करेल। आजपर्यंत निलेश राणेंनी कधी कुठल्या नागरिकाला त्रास दिला नाही, कधी कुठल्या अधिकाऱ्याला त्रास दिला नाही, कधी कुठल्या पत्रकाराला त्रास दिला नाही। मी कोणाला त्रास दिला, ज्यांनी माझ्या जनतेला त्रास दिला त्याच्यासाठी मी टोकाची भूमिका सुद्धा घेतली। मी पुढे मागे बघणार नाही। आणि म्हणून जर करायचं असेल तर मतदान कोकणासाठी करा, एकदा आहे ना गाडा, आणि मग बघा कोकणाचा विकास कसा झपाट्याने होतो। त्याच्यासाठी एक संधी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला द्या आणि तुम्ही द्याल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे। निलेश राणे परदेशात शिकलाय, तो M.Com झालेला आहे, उच्च शिक्षित आहे, विनम्रता आहे, पण सेवाभावी वृत्तीचा आहे। माझा मुलगा म्हणून बांधवांना बघणे सांगत नाही।
काही लोक त्याच्या स्वभावाचा फायदा घेऊन, तो जास्त मित्र करतो त्याचा फायदा घेऊन काही लोक त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मी आज इथून सांगतोय, जयगड मधून सांगतो, त्या निलेशच्या वार्त्याला कोणी जाऊ नका. निलेशच्या वडिलांचं नाव नारायण राणे. निलेशच्या केसाला जर धक्का लागला ना तर काय होईल याचा अंदाज का. तो प्रामाणिकपणे काम करतोय. खासदार जर नसला तर मागील 5 वर्ष रत्नागिरीमध्ये कार्यरत आहे आणि अडचणीला लोकांना धावून जातो, लोकांना मदत करतो. पोलिसांनी कायद्याचं राज्य दाखवावं, अन्याय करू नये, पक्षपात करू नये. आम्ही नियम तोडत नाही, आम्ही नियम करणाऱ्यापैकी आहोत. आम्ही लोकप्रतिनिधी 30-35 वर्ष आहोत, आजही आहोत. त्यामुळे कोणी कायदाही शिकवायचा प्रयत्न करू नका. पण कायदा सर्वांना सारखा असेल, आम्ही सन्मान करू अशा कायद्याचा. पक्षपात असेल तर आम्ही ऐकणार नाही. काय हो, आम्ही लोकांना न्याय द्यायला बसलेलो आहोत. टक्केवारीने कमवून पोट भरणारे आम्ही नाही. आमचे स्वतःचे व्यवसाय, स्वतःचे व्यवसाय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला मी एकच सांगेन, निलेश राणे सारखा उमेदवार मिळणं कठीण आहे. तो तुम्हाला उमेदवार मिळालेला आहे. शिवसेनेचा उमेदवार बोगस आहे, खोटं बोलतो, खोट. त्याचा फेसबुक उघडावं. फेसबुक हा हायवे, आपला हायवे 17 मुंबई गोवा रस्ता, या रस्त्याचे फोटो दाखवले ना. युरोपच्या रस्त्यांचे फोटो दाखवले आणि सांगितलं बघा मी केला. याचा काय संबंध हायवेचा? आणि हा इथला हायवे आता काम चालू आहे ते न दाखवता युरोपच्या रस्त्यावर दाखवलं बघा हा रस्ता मी केला. किती खोटं. कोकणचा ढाण्या वाघ म्हणून राज्यासह देशात प्रसिद्ध असणाऱ्या खासदार नारायण राणे यांनी केलेला विकासच त्यांना यशोशिखरावर घेऊन जाणार असं जनतेतून बोललं जात आहे.